हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी बनवणार आहे गुलाबजामुन. तर त्याच्या पहिलं जे काय आहे ना, त्याच्या पहिलं आता तुम्ही मला पहिला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि खूप सारे कमेंट्स करा आणि खूप सारं मला माझ्यावर प्रेम करा, म्हणजे माझ्या चॅनलवरती खूप सारं सपोर्ट करा. तर चला आता आपण बनवूया गुलाबजामुन. त्यासाठी मी एका टोपामध्ये म्हणजे 2 कप साखर घेतली, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि इलायची पावडर टाकायची आणि त्याच्यानंतर आपण इथे त्याचं जे पीठ असतं ना ते म्हणजे मळून घेऊया पीठ आपण. तर त्यासाठी सगळ्यात पहिलं ना इथे गीट्स किंवा ते असतं ना पॅकेटवाली, तेवाले घ्यायचं. म्हणजे मी तेवाले घेतलेले आहे आणि त्याला मस्त दुधामध्ये मळून घेतलेलं आहे आणि मळून घेतल्यानंतर म्हणजे मळून घ्यायचं चांगलं. त्याच्यामध्ये आपण जसं चपातीचं पीठ मळतो, भाकरीचं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे चांगलं. आणि मळून घेतल्यानंतर मी त्याला काय केलं आहे, थोडंसं तेल लावलं आहे हाताला आणि त्याने त्याच्यानंतर मळून घेतलं आहे. त्याने म्हणजे एकदम मऊ मऊ मळेल ना त्यामुळं. आणि आता हे मळून घेते मी. आणि हां गाईज, माझ्या चॅनलला प्लीज प्लीज शेअर करा, खूप सारं प्रेम करा माझ्या याच्यावरती, म्हणजे माझ्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या. हे बघा आता माझं मळून झालेलं आहे. आता मी थोडंसं तेल घेते त्याच्या हातावरती, म्हणजे ते अजून सॉफ्ट सॉफ्ट होईल ना त्यामुळं. आणि ते जेव्हा आपण मळून घेऊ ना त्याच्यानंतर मग आपण छोटे छोटे गोळे करायचे. काय झालं माझ्याकडून ना, मी एक मोठा 1-2 मोठे झाले माझ्याकडून गोळे. तर ते ना जेव्हा तेलात आपण हे करतो ना त्याच्यानंतर ते मोठे होतात, फुगतात आणि खूप मोठे होतात. मग काय माझा थोडा आकार वेगळा वेगळा झाला होता बरं का. छोटे मोठे छोटे मोठे असे पण झाले. पण तुम्ही छोटे छोटेच करा, म्हणजे ते तेलात गेले ना म्हणजे मोठे फुगतात. आता बघा इथं उकळलेलं आहे, हे मी गॅस बंद करून ठेवून देते आणि इथं प्लेटीला तेल लावते. आता तेल लावल्यानंतर याच्यावरती छोटे छोटे गोळे करून घेतलेत, आता तळून घेते मी. आता बघा कसं होतं, पहिले मोठे मोठे होतात, म्हणजे मोठे असतात ना ते ते मोठे होतात, म्हणजे म्हणजे सॉरी मोठे असतात म्हणजे ते मोठे आपण तेलात टाकतो ना तर ते फुगतात आणि ते मोठे होतात आणि म्हणूनच ते चुकीचं, म्हणजे आकार बदलतो ना. एवढे मोठे मोठेपेक्षा छोटे छोटे करा आणि ते बरोबर मीडियम आकारामध्ये येतात. अशी चूक करू नका तुम्ही, म्हणजे मी केली ती तशी. आणि आता मी सगळे तळून घेते आणि तळून घेतल्यानंतर मग मी त्याला पाकात टाकणार आहे. जे आपण पहिलं पाक तयार केलं होतं ना त्या पाकामध्ये टाकते मी. आणि ह्याच्यानंतर मी थोडा वेळ आता फ्रीजरमध्ये ठेवून देते, म्हणजे 2-3 तास फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर ते एकदम बरोबर होतील. आणि मग ते थंड थंड खावा. तुम्ही पण खावा, तुमच्या घरच्यांना बी खावायला घाला. थँक्यू सो मच.